कॉलेजच्या अवलादी क्वाटरी पेल्या फुल टाईट झाल्या कोजागिरीला. लोक दूध पेते ते क्वाटर पेले टाईट झाले आणि रस्त्याने निघले. एकाच गाडी होती गजन आणि त्यांना लगवीला लागली. त्यांनी रस्त्याच्या कडेला गाडी लावली आणि लगवीला गेलं. चेन खुलली, त्याला विहीर दिसली खाली विहीर आणि पौर्णिमा होती. चंद्र विहिरीत दिसला त्याला. तुम्हाला चंद्र विहिरीत पडला म्हणला. चंद्र विहिरीत पडला म्हणला. काय करणार, तो आटला होता. कॉमर्सवाला आला आणि म्हणला चंद्र काढलाच पाहिजे, मग आपल्या जगण्याला काय मजा. सायन्सवाला गेला आणि बादलीन द्वारखांड घेऊन आला. प्रयोगाशिवाय विज्ञान नाही म्हणा. त्यांनी बादली सोडली विहिरीत. टाईट व्हायल होते, बादली पाण्यानं भरल्यामुळं जड झाली. त्यांनी वर ओढली, ती गुतली कपारीत. त्यांनी न्याट लावून ओढली आणि ताटकन द्वारखांड तुटलं. उतानं पडले माग. मग एक पडल्या पडल्या म्हणला, एका रट्यात वर गेला. लई क्वालिटी आहेत भाऊ. दोन भोंगळे दारुडे रस्त्यानं आले. भोंगळे पुरा मोकळा. एकानं लंगोट लावून होता आणि एक मोकळाच होता. पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही. आणि तो लंगोट लावेल त्याला काय म्हणतो माहिती का, अरे का मोकळा हिंडतो, ही घे लंगोटी. झाले मोकळे दोन्ही बी. नाही कठीण. दोन दारुडे डुलत आले. त्यातला एक दारुडे म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली. म्हणला तू होऊ शकत नाही. म्हणला का, मी जर राजीनामा देईल नाही. काय बोलता काय. सावत्रा देवीदास साहेब कडलेले यांच्या अभिष्टचिंतनाला पहिला संकल्प आपल्याला आपलं म्हणा. हा आजच्या कीर्तनातला सगळ्यात मोठा संदेश आहे. मोबाईल वापरणारी मंडळी ध्यानात ठेवा. मोबाईलचा वापर कमी करा. गरज म्हणून वापरा, आवड म्हणून वापरू नका. भरमिष्ट होतील लोक अजून 5-6 वर्षानं. बायका मिळानं, नोकरी मिळानं काळलंय अवघड आहे. हे इंदुरीकरचं कीर्तन आहे महाराज. हे काल सत्य, आज सत्य, सत्य. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी येईन, आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल, वेळ आली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजानं पैसे देईल. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल, गेला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लय लोट होणार नाही. निम्मे बाप मोकळे केले पोरीने. आम्ही एका वर्गात होतो नाही. कोण फडफडलं. पुन्हा प्रेम, त्याला क्वालिटी नाही, दर्जा नाही, काय नाही, भंगार नाही. तो पोरगी 12वीला आणि पोरगावून द्यायच्या हाताखाली. हे प्रेम आहे. दिल दिया ईट भी देंगे. काय ईट देंगे. त्याला मेंटेनन्स नाही, क्वालिटी नाही, काय नाही, काय नाही. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो त्यातलं कोणतं वाक्य खोटं ठरलं सांगा. आणि आत्ता सांगून ठेवतो देवीदास कडलेलींच्या अभिष्टचिंतनाला 2 वर्षात 5 गोष्टी घडणार आहेत. नाही घडल्या ना आपल्याला दिसेल तिथं आणा. मागच्या खोट्या ठरल्या का नाही. आता 2 सांगू, 2च वर्षात 5 घडणार आहेत. 1, 2 वर्षानं घरात माणसंच राहणार नाहीत. का, प्रत्येक माणसाला एकच मुलगा आहे आणि एकच मुलगी आहे. मुलगी नवऱ्याच्या घरी आहे, पोरगा बाहेर आहे, घरात माणसं कुठे. 6 खोल्या बांधून ठेवल्या, पाणी द्यायला माणूस नाही. म्हातारी आजारी पडली तर म्हातारा दवाखान्यात नेतो, म्हातारी आजारी पडली तर म्हातारा बादलीनं पाणी आणतो. माणसं कुठे. पोरगा सर्व्हिसला असले त्याला घरी, आणि त्याच्या मागं व्यापा आहेत तेवढे. सासऱ्याची बायपास आहे, लहानी मेवणी परीक्षेला गेली ती अजून येईन, मग का निकाल घेऊन येते का, लय अडचणी त्याच्यात. आई बापा का पाहायला वेळ नाही. आणि खरे देवाच्या लोक पाया पडायला तयार नाही. आणि मग त्या आईबापांना पश्चाताप आहे. अशी 50% म्हातारी माणसं घरात पश्चातापात आहे. काय मध्ये तुमचं पैसे आहेत पण बँकेत काढून द्यायपर्यंत गेलं पाहिजे ना. त्याला 100 रुपये काढायचे, कोणी त्याला भरून द्यायना ना. स्लिप तर भरून दिली पाहिजे. म्हाताऱ्या माणसांकडे पाहण्याचा ह्या 2-4 वर्षातला दृष्टिकोन पूर्ण लोकांचा बदलला आहे. महाराज माणसांची प्रवृत्ती इतकी खाली गेली. मुलीला मुलगा पाहुणा आला, पसंती झाली. त्या मुलीच्या बापाला म्हणलं तुमचं फायनल झालं ना. तो काय म्हणणं माहिती आहे का,
घर चांगलं आहे हो, पण त्याला 3 भाऊ आहे हो. मुलगी एकाला द्यायची का तिघांना द्यायची? एकाला. पण मुलाला जास्त भाऊ नसावात इतके विचार खाली आलेत का नाही बोला. जुनी माणसं म्हणायची अरे कौलाचं घर आहे, दारात 100 म्हशी आहेत, दारात लक्ष्मी आहे, पोरगी देऊन टाका. 10 वर्षापूर्वी मुलगी जर गरीब असेल भोळी तर मुलीची आई म्हणायची बाई एकत्रपणात तुही पोरगी 12वीला गेली, लग्न करून घे, वायलेच्या भानगडीत पडू नको, तू आहे भोळी, दिवस काढून घे, जगाच्या लाजकाज निघून जातील. काय सुंदर सल्ला होता आईचा. आता आई 2-4 वर्षापासून सांगते एखादा महिना पाय, सगळ्यांचा अंदाज घे, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, कोणचं 1 नाही 2 नाही, आपण पाहुण्याला टपरी टाकून देऊ. आता काय बोलायचं मला, फार घरांचं वाटोळं करून टाकलं. आणि मुलीचं वाटोळं तिची आईच करते, ध्यानात ठेवा, लई खोड. पुरीचा फोन आला, चालली थोबाड वाशी, तुला काम नाही का काही दुसरं? अय जर आजपासून पुरीच्या घरी डोकं लावलं, तू कशावय लिहून घे, पुढची दिवाळी खात नाही तू. अहो ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, चांगलं होईल नाही तर वाईट होईल. आणि काही माणसांचं महाराज गरीबाच्या मुली घरात दिल्या, आज त्या स्लॅबमध्ये येत. त्यातना आपण तो महाराज झोपडीमध्ये 4 म्हशी पाळणारी माणसं आज बंगल्यापुढं कोब्याच्या कॉन्क्रीटवर म्हशी बांधतात. काय घडू शकतं त्याच्यात? नाही. आता आपण लहान होतो तर आपल्या म्हशी कुठं राहायच्या, गाया कुठं राहायच्या, वटेच्या खाली गाळात. आज कुठं आहेत? फॅन आहेत, म्हशीला फॅन. महाराज प्रारब्ध आहे, काळ बदलतो, तुम्ही फक्त आहे त्या काळाशी समरूप व्हा. नुसतं चांगलंच पाहिजे म्हणलं कसं मिळेल? घरात माणसं राहणार नाहीत. 1, 2 हे 10वे बिवे बंद होणार. आता 10व्याचं आता पॅकेज निघणार बामणाला, पॅकेज. लग्नाचं काय निघते आता? पॅकेज. तसं 10व्याचं पॅकेज निघणार बामणाला. कावळाही तू चाल, भातही तूच शिजव आणि चप्पी तूच कर. तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन ठेवलंय त्याचा कर. नाही, बंद होणार हे सगळं. माणुसकीच संपली. भाऊबंद राहिले नाही, वाडा उलातला. माणसं कुठे? चांगल्या चांगल्या माणसाने बापाच्या दाव्याचे न्यायचे पैसे बुडवले. बाबाचं सुद्धा प्रवचन संपले, बा कीर्तन करायला सुद्धा पैसे मागायचे, लय पंचायत. माणसं पसायदान जातं का इथून निघून, बाबाला टाकला खाटा पैसे. बरं पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे का नाही? मग त्या बाबाला इथून होतो, तुम्हाला कोणी फोन केला छायला? तो म्हणला मी बळच आलो का काय? मग तो बाबालाही हुशार, बाबा हुशारच राहते महाराज. तो चप्पी केलेला सापडितो. तो चप्पीवाल्याजवळ गेला, म्हणला राम राम. तो म्हणला मी चुलत भाऊ आहे. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. मग जो खरा मालक राहतो तो गुतेल राहतो, ताटावते तीळ सोडाय. हा त्याला सापडे ती, याला आता काय करीन? राम राम. तो तर याच्या पुढचा निघाला. तो म्हणला काय तुमचं आमच्या वडिलांवर प्रेम? तुम्हाला प्रेमाला वाघ पेट्रोल पुरते ते. तो म्हणला तुला कळत नाही का मी उघड आहे? मग ताटलीतले तरी 80 दे. लय वाईट दिवस आहेत महाराज. मला एक सांगा बसलेली माणसं, महाराज माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज उलथू द्या मरून दे. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण गंजबो आहेत, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमच्यातला म्हणून ऐका. एखादं वाक्य तुम्हाला विनोद वाटलं? आणि ही कीर्तन आता आपल्या माणसांना काळाची मरण ना महाराज मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येणार. महाराज घरात माणसं राहणार नाहीत, 10वी बंद होणार, नोकरी मिळणार नाही. आणि सगळ्या पोरांना सांगतो, नोकरीच्या नादी लागण्यापेक्षा व्यवसायाकडे वळा. आज ती काळाची गरज आहे. धंदा थोडा कमी होईल, नाही तर 5 वाजता नगरच्या चौकात पाणीपुरीची गाडी लागती, टोकरी लावते, त्याला जागा लागत नाही, पाण्याची टाकी लागत नाही. 15 रुपयाला 5 पुरे आहे, 3 रुपयाला 1. बरं पुरी केवढी आहे? जर चांगला शेतकरी सोडला ना त्या टोकरीवर, फक्त टोकरीच ठेवतो, बाकी मालच आणतो.
महाराज 2 तासात 1000-1500 रुपयाचा गल्ला होतोय, 500 रुपयाला मरण नाही. पुन्हा घरी जाऊन कपडे बिपडे बदलून शेंट बिंट मारून फिरायला मोकळा. फुटाण्याची गाडी पाहिली ना तुम्ही? एवढेच फुटाणे, एवढंच मडकं आहे, एकच लाकूड आहे त्या माडक्यात, येळभर धूर निघतोय. मग कवा जळतोय तू, ते लाकूड जळेल दाखवा मला तुम्ही कधी, सारखा धूर. बरं त्याचं माप तर कोणत्या कंपनीनं बनवून दिलंय काय कळत नाही, एवढंच आहे. पण भरीतही लय भारी, खालून घाली ते 10 फुटाने 2 रुपये. त्या पिळकावण्यात एक गुतला, 9च राहिले, उघडताना एक गेला, 8च राहिले. आपण लई पेल असल्यामुळं टारफालच तोंडात आले, फुटाने गेले. त्यांनी जागा घेऊन बंगले बांधलेत. बांधले नाही? केरळवरून हवा भरायला आले, 5 रुपयासाठी रात्री 2:30ला उठते. पाना घेऊन आलेत हायवेला, पाना 3 गुंठ्याचे मालक झाल्यात. आणि त्यांनी आपली पोरं गाड्या खोला ठेवल्या. MP UPची ट्रक जर बंद पडली ना आपल्या हायवेला, ते किन्नर आणि ड्रायव्हर गाडी खाली झोपत्या, रिलॅक्स. आपले 12 वाजेपर्यंत बाहेर जेवत्यात, लिंबू पिळून. बायको देखणी करतात आणि गड्याच्या हातचं खात्यात. गडी त्याला असा वाढीत हो, त्याचा शिमूड पडला तरी हा म्हणतो लिंबू पिळ, लिंबू पिळ. भेळीचं दुकान 30 रुपयाला भेळी. भेळ केवढ्याला आहे? 30 रुपयाला. भेळीवाल्याचं माप सांगतो माझ्या हातात पा. चौकणी 1 कागद खाली, आडवा 1 कागद, उभा 1 कागद. कागद झाले का? लाया स्वस्त आहे ना, लाया, शेव, पापडी, डाळी. चांगल्या लोकांना त्यांनी याजाने पैसे दिलेत. तुम्हाला असं वाटत नाही का आपण बावळाट आहे का काय काय? तुम्हाला काय आता माया पुढे बसलं का? खरंय खरंय खरंय, मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा, दिली ठोकून आमच्या, चालले घरी. नाही मला याला कुठंतरी कंट्रोल, याला आवर घातला पाहिजे. व्यवसाय केलाच पाहिजे. नोकरी मिळणार नाही, बायको मिळणार नाही. आता बायको न मिळण्याची कारण लोकांनी एक निगेटिव्ह विचार मांडला आता सध्या, मग मुली मिळत नाहीत. तसं नाही आहे. नगर जिल्ह्याची रेंज आहे साहेब 1850 आपली मागच्या महिन्यातली. म्हणजे आपल्याकडे 1000 पोरं आहेत आणि 850 पोरे. आता 150 पोरं तर कवाय मोकळेचे, तो विषय नाही. ते गणपती बुडवायला तो फुल एकटी टीमच आहे ती, तो मिटला. पण दुसरा प्रश्न लोकांनी डोक्यात घेतला नाही, मुलीच्या क्वालिफाईड मुलगा नाही, ही अडचण झाली आपली. आता मुलगी MBBS आहे, MD पोरगा पाहिजे. पोरगी B.Tech आहे, M.Tech पोरगा पाहिजे. पोरगी PS आहे, 150 पोलीस आहे तिच्या हाताखाली, आणि तिला पोरगा कुठे? ती 12वी पास नेऊन काय करायचं तिथं? पोरगी तहसीलदार म्हणजे 1.5 लाख पेमेंट आहे तिला. 1.5 लाख तू लिहात तरी येते का? 1.5 लाख कुठून आणायची? हा विनोद नाही महाराज. सिक्युरिटी आहे तिला, लाल दिवा आहे, ऑफिस आहे. बायको नाही. आता जे राहिले ते मिळेल ती करून टाका भाऊ, काय डोक्याला ताण नका करू. नाही तर जवळजवळ राहिलेच. आता एकच पर्याय आहे, मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे. नाही झोप आली तरी नाही झोपेत डबल. आणि दुसरा पर्याय मामाची मामीची पूजा करणे. बस. त्या मामाला मुलगी आहे का? नाही. मी आला तू. त्या मामाला किती आहे? 2. आणि तुला भाऊ किती आहेत? अजून एक भाऊ आहे तुला, 2 आहेत तुम्ही. आणि मामाला पुरी 2च आहे ना. कल्याण. त्या मामाला आहे का? ए बरे इकडे बघ, मामाला मुलगी आहे का?
एकच आहे का? मामाला मुलगी आहे का? किती? एक? 3? वा, तुझ्या मामाला रे नाही का? मामाचंच लगीन झालं नाही? मामाच मोकळा हिंडतोय. तुझ्या मामाला रे किती? एक. आणि तुला भाऊ एकटाच आहे का तू? अति कल्याण. तुझ्या मामाला रे एक. आणि तुला भाऊ एक? भाऊ आहे का? जो जास्त प्रयत्न करेल तोच गड काबीज करेल. अवघड आहे. आणि चौथी गोष्ट घडणार आहे, शेतकरीच राजा होणार आहे. आता थोडा निसर्ग पपलाय. फक्त शेतकऱ्यांना एक महाराज म्हणून ऐकायचं नाही, पण तुमचा मुलगा म्हणून 2-3 वाक्य ऐकायचे. ऐकाल? एक, शेतकऱ्याने शेतीला जॉईंट व्यवसायच केला पाहिजे, तसं सूत्र बसणार नाही. 4 वेळे महिन्याने 6 पाणी गावाला भरून 1500 रुपये बाजार मिळेल. गाय पाळा, बैल पाळा, शेळ्या पाळा, कोंबडी पाळा. कोंबडी साधं उत्पन्न नाही आहे. सुलून कोंबडी 130ला आहे, भाजून 140ला आहे, बॉईल करून 180ला आहे, आणि शिजून 230ला आहे. तुम्हाला नाही सुधारायचं काय? तुम्हाला नाही महाराज. पण किराणा आणि भाजीपाला जर वरच्यावर सुटेल तरच शेतकरी तरेल. माझं काय मत आहे? ज्या शेतकऱ्याच्या दारात 10 लिटर दूध आहे, त्या शेतकऱ्याच्या घरात आजही कुटुंब खाऊन पिऊन सुखी आहे. आणि आधार असल्याशिवाय शेतकरी जगू शकत नाही. आणि शेतीचे उत्पन्न कमी होण्याचं कारण, 1, वारंवार त्या जमिनीत तेच पीक. 2, अतिरिक्त तणनाशकाचा वापर. 3, शेतखताचा अभाव. 4, बांधाला झाडं नसल्यामुळे पिकाला ऑक्सिजन नाही. 5, पिकाच्या पाण्याचं नियोजन नाही. आणि 6, केमिकल युक्त खतं वापरल्यामुळे जमिनीचा pH कमी झाला, जमीनच राहिली नाही. सुशिक्षित लोक नीट ऐका, पाण्याचा पिण्याचा pH 7 ते 7.5 पाहिजे. 7 ते 7.5. आज आपल्या जमिनीतलं पाणी, पाऊस, विहिरीतलं काय झालंय, त्या वांग्याला कांद्याला भरलेलं पाणीच विहिरीत गेलंय, आणि तेच पाणी परत येत आहे. त्या पाण्याचा pH झालाय 8.5, 9.5. आणि pH वाढल्यामुळं, केमिकल युक्त खतामुळे जमिनीत मिनरलच राहिले नाही. जमीन फक्त काळी दिसते. आता ही युरिया, अमोनियम सल्फेट, सुपर फॉस्फेट, ही जी खतं आहेत, हे टॉनिक आहे. बेळ खाऊन जोगतो का माणूस? अर्ध्या भाकरीत संध्याकाळपर्यंत राहतो. बाजरीत कस आहे, आणि मग शेणखतामध्ये इफेक्ट दमा नाही. पण मग जुन्या माणसांनी कधी 20-20 पोते ज्वारी काढली, त्यांनी काय करायचं? म्हशी, उन्हाळ्यात म्हशीच वावरात बांधायच्या. मग आज एक आपला माणूस म्हणून देवीदास कर्डिले, त्यांच्या पाठीमागे सगळे त्यांचा कर्डिले पाटील परिवार, या सगळ्यांनी त्यांच्या कुळासाठी एकदा देवाकडे मागायचं आहे. काय? अकल्प आयुष्य व्हावे दया कुळा, 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 माझी आशा करा हरीच्या नावाचा, कल्पनेची बाधा होणे गाडी, कल्पनेची बाधा होणे गाडी, कल्पनेची बाधा होणे गाडी, कल्पनेची बाधा होणे गाडी, अकल्प आयुष्य व्हावे हरीच्या नावाचा, कल्पनेची बाधा होणे गाडी,
बाधा हो कोणे काळी कल्पनेने बाधा हो कोणे काळी कल्पनेने बाधा कल्पनेने बाधा ही संसार सुखी असो ही संसार मंडळी 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 सुखी जय हो संसार मंडळी सुखी असो ही संसार मंडळी सुखी असो ही संसार मंडळी सुखी असो गणपती बाधा कोणे काळी गणपती बाधा कोणे काळी गणपती बाधा कोणे काळी गणपती बाधा कोणे काळी काय डीजे लावायची गरज आहे? सगळं इथंच आहे महाराज, सगळं इथंच आहे. ह्याच देही हाच आनंद व्हावा. आज एका तरुण तडफदार 34 वर्षाच्या मुलाच्या अभिष्टचिंतनाला आपल्यातला माणूस म्हणून एवढं जरी ध्यानात ठेवलं लय झालं. मला 1-2 मुद्दे सांगायचे तेवढे नीट आहे का? मोबाईल वापरणाऱ्यांना एक महत्त्वाची सूचना आहे. पटलं तर हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. मोबाईलमध्ये जर कधी आपल्या धर्माबद्दल, आपल्या राजाबद्दल, आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल क्लिप आली तर ती जागेवर डिलीट करा, फॉरवर्ड करीत जाऊ नका. फॉरवर्ड नाही करायची, ती क्लिप डिलीट कर. आपण धर्मनिष्ठ माणसं आहोत. हे आई जिजाऊचं आणि तुळजाभवानीच्या आशीर्वादाचं आणि तुकोबा ज्ञानोबाचं रक्त आहे. हे मॉडेल पण वाकणार नाही. हे बुटाची पॉलिश करून जगणार रक्त आहे, बुटं साठवून जगणार रक्त नाही. एखाद्या मूर्खाने जर क्लिप टाकली, तुकाराम महाराजांचा खून झाला, वैकुंठाला गेले नाही. आपण तुकाराम महाराजांना मानणारी माणसं आहेत. जाग्यावर क्लिप डिलीट करी जा, फॉरवर्ड करायची नाही. आणि हे जर प्रत्येकानं केलं, महाराज 1000 2-2 हजार लोकांचे ग्रुप आहेत. आपल्या धर्माचा प्रचार आणि जो लिहितो आणि क्लिप टाकितो ना, तो लय विद्वान आहे असं नाही. ते येडं म्हणून सोडून द्या ना. त्याला मार्केट का देता तुम्ही? मार्केट नाही. उगाच बा गाव बंद ठेवा त्याचा पुतळा, ते येडं सोडून द्या. गावात हत्ती आला हे ओळखायचं असेल तर कुत्रं भुकलं तर, कुत्रं नाही भुकले तर हत्तीचा अपमान आहे. हत्ती येऊन कुत्रं भुकणं म्हणजे कुत्रं असं नेट लावून भुकलं पाहिजे तर हत्तीच्या चालण्यात मजा आहे. आपण धर्मनिष्ठ माणसं आहेत. कधी आता तुम्ही मला थोडंफार मानता का नाही? अहो तोंडावता हा मना मारू जातो मागं पुढं तर चालूच आहे. मग एखाद्यानं उद्या क्लिप टाकली बा, इंदुरीकर सगळ्यात नालायक महाराज आहे, तुम्ही फॉरवर्ड करणार का डिलीट? बस एवढं ध्यानात ठेवा. काय करणार? बस काय करणार? पोरानं काय करणार? बस आपण कधी बी आपला धर्म राखायचा आणि त्याला मार्केट नाही द्यायचं बा. त्यानं लई लिहिलं, त्यानं काही छापलं, मग आपण त्याचं फॉरवर्ड करा, त्याचा निषेध करा, काहीच करायचं नाही. तो फक्त प्रसिद्धीसाठी करतोय. त्याला काय अक्कल आहे का? त्यानं काही चरित्र वाचलंय का शिवाजीचं कधी, संभाजीचं कधी? ते येडं म्हणून सोडून द्या ना तुम्ही. पुन्हा मोबाईलला डिलीट करायचं. लहान आले पोरं सरळ बसा पटकन, बैठे बैठे सावधान, आणि जोरात उत्तर द्यायचं. आता घाबरायचं, जोरात बोला, घाबरायचं. मोबाईलची क्लिप डिलीट करणार का फॉरवर्ड? डिलीट. बस. या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा करेक्ट, टायगर जिंदा है. या 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. त्याच्यातलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट. करेक्ट. या वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा धडक. आणि ह्या 7-8 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सोनू तुझं माझ्यावर, मला आमदार झाल्यासारखं. बस देशाचा विकास करायचा असेल अशी रत्न आईनं गावाला दिली पाहिजे. हा पुढचा प्रश्न पोरानं एकदम जोरात. घाबरायचं? पोरानं 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे. मग त्याचा बाप नालायक आहे का बाप? पोरगा बाप. करेक्ट. मग आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे, आपला
2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. मग आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि आई. आई. हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद आहे. काल नाही, यांना कंट्रोल केलं पाहिजे, यांना शिकवलं पाहिजे. आणि हे शिकवणं गरजेचं आहे. घरामध्ये आईवडिलांनी ना 1 तास 1.5 तास माझ्या तुमच्या थोडेसे मोबाईल बंद ठेवले पाहिजे. बोराला पुरीला जवळ घेतलं पाहिजे. त्यांना काहीतरी आता दडपण दिलं पाहिजे. एवढा अभ्यास कर, एवढे पाढेपाठ कर, एवढी आरती पाठ कर, असं केलं पाहिजे. मुलीला शाळेत जाताना जवळ घेतलं पाहिजे. तिच्यावर ओढणी पाहिली पाहिजे. भांग तर कुठून आणलीत काय कळत नाही. त्या कार्ट्याने तर कुठून आणला एक भांग, वावर नांगरलाय दंड ठुलाय. 1 साईड का 2 साईड काय आलंय कुणीकडून? अरे अख्खी साईड उकली, 1 काय राहिली आता? त्या पुरीने एक भांग आणलाय. पुरीचा आता त्या पुरीनं पहिला एक भांग होता, आता कमी झालाय तो पॉप. तो पॉक भांग असा आहे, त्याला मधी खड्डा आहे, पुढं झटका आहे आणि एक डोंगळा आहे मध्ये. त्याच्यानंतर एक देवयानी भांग आला. तो भांग असा आहे पुरीनो, ही जी बाजू आहे पुढची, ही पुढं मुरगळून घ्यायची, हा भांग मागं सोडायचा आणि त्यात एक बट सोडायची. याला देवयानी भांग म्हणतात. आणि आता एक नवीन भांग आला, आपल्याकडे आला नाही अजून, पण शहरात आलाय तो. हां, तो भांग लय कठीण आहे. एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळी. एक पोरग कॅनॉलच्या कडेला उभं होतं, पुरीनं असं केलं, ते पडलं कॅनॉलमध्ये. हो, त्याला वाटलं खुणावलं का काय, ते गेलं वाहून. गळ्यात माळ घाला, कपडाला गंध लावा. कर्डिले पाटील परिवार, गायक वादक गुणेजन आमचे विष्णू कर्डिले, कर्डिले साहेबांचे बंधुराज देवीदास कर्डिले, त्यांच्यावर प्रेम करणारे सगळे गायक वादक गुणेजन सगळ्यांना धन्यवाद. त्यांच्या कुटुंबाची भरभराटी हो, त्यांना 100 वर्ष आयुष्य लाभो. मी तुमचं आहे, तुम्हाला बोललंच पाहिजे. फक्त मी किती बोललो तरी तुम्हाला सुधारायचं नाही. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ज्ञानेश्वर बाबुली, ज्ञानेश्वर बाबुली, बाबुली, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बाबुली रे तुरे रे बाबुली, हरे नाम अधिकार.